ठिकाणी उभा टाकलेला आहे। आधी शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे। शासन वेगवेगळ्या योजना देण्याचं काम करायला तुम्हाला कळणार नाही आमची काय अवस्था निर्माण झालेली आहे। 3 महिने खऱ्या अर्थानं या ठिकाणी मिळते आणि काही शेतकऱ्यांना बदाम सुद्धा या ठिकाणी मिळत नाही। शासनाला आणि कृषी विभागाला माझी विनंती आहे, आपण हयातनगर मध्ये यावं आणि तात्काळ पंचनामे करून या शेतकऱ्यांना मदत या ठिकाणी द्यावी। कारण आम्ही सगळेजण शेतीच्या भरोशावर आमचं जीवन जगण्याचं काम करतो। आमचे लेकरं बाळ आज खऱ्या अर्थानं ही सोयाबीन आमच्या हाताला नाही लागलं तर येणाऱ्या काळामध्ये दिवाळी तोंडावर आहे, सण या ठिकाणी तोंडावर आहे। माझ्या बहिणीला खऱ्या अर्थानं भाऊबीजीसाठी दिवाळीला आणायचंय, पण ते आणत असताना तिला भाऊबीज म्हणून काय टाकायचं हा मोठा प्रश्न आमच्या पुढे या ठिकाणी उभा टाकलेला आहे। आधी शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे। शासन वेगवेगळ्या योजना देण्याचं काम करायले। मला शासनाला विनंती आहे, कोणतीही योजना तुम्ही देऊ नका, शेतकऱ्याची कर्जमाफी करा। आज कर्जाचा डोंगर आमच्यावर आहे आणि एकीकडे उदाहरणार्थ आता खायचं काय हा मोठा प्रश्न आहे। 3 महिने झालं आमच्या हातातोंडाला आलेला घास या ठिकाणी निसर्गाने हिरावून घेतलेला आहे। आता जगायचं कसं असा मोठा प्रश्न आहे। एक कवी एका ठिकाणी म्हणतो, प्या वाटत नाही विषाचा घोट, पण काय करावं मायबाप सरकार, मातीच्या वासानं कधी भरते का पोट। आता जगायचं कसं हा मोठा प्रश्न आहे। शासनाला माझी नम्रतेची विनंती आहे, आपण तात्काळ हयातनगरमध्ये या आणि पहा। उदाहरणार्थ नुसतं तिथं खुर्चीवर बसून तुम्हाला कळणार नाही आमची काय अवस्था निर्माण झालेली आहे। 3 महिने खऱ्या अर्थानं त्या लेकरासारखं त्या पिकाला जपण्याचं काम केलं आणि त्या पिकाला एकही सोयाबीनला शेंग लागली नाही, अशी विदारक स्वरूपाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। मायबाप सरकारला माझी विनंती आहे, खऱ्या अर्थानं कृषी क्षेत्रामध्ये जे माणसं काम करायला येतं त्यांनी मार्गदर्शन करावं आणि तात्काळ पंचनामे करून आम्हाला मदत द्यावी ही विनंती। बोला काय